नमस्कार, आपण पाहत आहात ग्राहक समाचारचं हे युट्यूब चॅनल। आज आपल्यासमोर उघडकीस आलेली ही घटना ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नारायणगाव पोलिसांनी केलेला आहे। जुन्नर तालुक्यातील खोडद येथील शरद तुकाराम गायकवाड या युवकाने नारायणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ही संपूर्ण फसवणूक उघडकीस झालेली आहे। या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी 8 आरोपींना अटक केलेली आहे। तर आरोपींची नावे ही पुढीलप्रमाणे: सुवर्णमाला सुरेश वाडकर, छत्रपती संभाजीनगर; मनीषा अडसुळे, सिंहगड रोड, पुणे; संतोष सखाराम घोडे, पिंपळनेर, बुलढाणा; भारती दामोदर मोरे, मेहकर, बुलढाणा; अश्विनी सागर जगदाळे, स्वारगेट, पुणे; सुनील काळे, पंचतळे, शिरूर; पंकज डग, पंचतळे, शिरूर; नामदेव कोल्हे, जांबूत, पारनेर, अहिल्यानगर। या टोळीने खोटं लग्न लावल्याचं भासवून युवकांकडून लाखो रुपये उकळलेले आहेत। विशेष म्हणजे आरोपींनी जुन्नर, पारनेर आणि शिरूर या भागात अशाच प्रकारे गुन्हे केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। मुख्य आरोपी अश्विनी जगदाळे हिच्याबाबत धक्कादायक बाब म्हणजे तिला 16 वर्षाची मुलगी आणि 14 वर्षांचा मुलगा आहे। तर तिने 6 ते 7 तरुणांची लग्न करून त्यांची फसवणूक केल्याची कबुली पोलिसांना मिळाली आहे। एवढंच नाही तर काही आरोपींनी मध्यस्थ म्हणून एजंटच्या भूमिकेत अनेक तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळले आहेत। या प्रकरणी ओतूर पोलीस स्टेशनमध्ये देखील वेगळा गुन्हा नोंद आहे। या कारवाईच्या दरम्यान पोलिसांनी 25,000 रुपये रोख रक्कम देखील जप्त केली आहे। 4 आरोपी न्यायालयीन कोठडीत असून 3 आरोपी पोलीस कोठडीत आहेत, तर 1 आरोपी अद्याप फरार आहे। ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक माननीय संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री जगदेवप्पा पाटील हे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, अमर भागवत, ग्राहक समाचार।